गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत। 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी याच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती आणि तशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती आणि यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले आहेत। 2006च्या नोटिफिकेशन मध्ये जे ॲक्ट्स नमूद केलेले आहेत ते ॲक्ट्स होते MPDA, NDPS, टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे त्या ऑफेन्सेसलाही 2006चं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं 2006च्या नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती। तर स्टेट गव्हर्नमेंटने असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इव्हन MCOC कन्व्हिक्टही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही, ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं। आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मंत्रालय आणि DIG प्रिझन्स जेल सुपरिटेंडंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यात यावा आणि 4 हफ्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीजबद्दल फैसला घेण्यासाठी।